नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे तुमचं मोरा ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, एक्सपायरी डेला बँक निफ्टीने मित्रांनो गॅप ओपन दिले ट्रेंड लाईनचे नियर. वर साईडला दिसतोय मित्रांनो, ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली रेजिस्टन्स फेस करत होतं बँक निफ्टी. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊन ट्रेचरली, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, त्यानंतर थर्ड टाईम डाऊनफॉल. त्याच पद्धतीने मित्रांनो आज पण निफ्टीने एक्सपायरी डेला गॅप ओपन दिलं होतं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा ब्रेकआउट नंतर मित्रांनो बायर्सला ट्रॅप करून खालच्या साईडला व्हॉलेटिलिटीमध्ये डाऊन ट्रेंडची राहिल्यानंतर मित्रांनो लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊन ट्रेंडचा फॉल दिला होता, डाऊनफॉल दिला होता सेकंड हाफमध्ये. त्यानंतर परत मित्रांनो स्पीड रिकव्हरी करून ट्रेंड लाईनच्या नियरच क्लोजिंग दिली. तर निफ्टीची क्लोजिंग आहे 21,670 रुपयाला. तर फ्रायडेसाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकतो. जेव्हा निफ्टी मित्रांनो फ्लॅट ओपन झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता, एकतर मित्रांनो वरच्या साईडला ब्रेकआउटला मित्रांनो बायर्सला ट्रॅप केलेलं आहे. त्याच पद्धतीने खालच्या साईडला परत सेलर्सला ट्रॅप करून दोन्हीच्या नियर म्हणजे 50%ला मित्रांनो निफ्टीने क्लोजिंग दिले. तर उद्यासाठी एक मित्रांनो फ्लॅट ओपन उद्या निफ्टीला. फ्लॅट ओपन नंतर वर साईडला एक ब्रेकआउट उद्या. ब्रेकआउटला मित्रांनो जेव्हा परत बायर्स ट्रॅप होतील ह्या झोनमध्ये कुठं, बायर्स ट्रॅप नंतर मित्रांनो एक पुलबॅक होते ह्या झोनमध्ये कुठं. हा झोन आहे मित्रांनो निफ्टीचा आधी होता मित्रांनो निफ्टीचा रेजिस्टन्स झोन. या ठिकाणी पाहू शकता, हा रेजिस्टन्स डाऊनफॉल, त्यानंतर सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. तर उद्यासाठी मित्रांनो ह्या जर ट्रेंड लाईनला निफ्टी ब्रेकआउट दिलं, ब्रेकआउट नंतर एक पुलबॅक आला ह्या झोनच्या नियर, जर निफ्टी सपोर्ट लेवल सपोर्ट ॲक्ट एज सपोर्ट फेस करत असेल, त्यानंतर मित्रांनो लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन झाली वरच्या साईडला. त्याच पद्धतीने मित्रांनो खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क होते. अशी ट्रेंड लाईनला मित्रांनो रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करतो निफ्टी. हा फर्स्ट सपोर्ट. त्यानंतर मित्रांनो उद्यासाठी पण ब्रेकआउट नंतर हा जर ह्या ठिकाणी जर परत सपोर्ट फेस करत असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर मित्रांनो निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनमध्ये. गॅप ओपन नंतर बाय किंवा सेल ओव्हरच्या साईडला मित्रांनो आधी निफ्टी गॅप ओपन नंतर डाऊनफॉल येऊ द्या मित्रांनो, पुलबॅक येऊ द्या निफ्टीला. पुलबॅक नंतर मित्रांनो हा झोन दिसतो मित्रांनो निफ्टीचा, हा आधी होता मित्रांनो रेजिस्टन्स झोन. त्यानंतर गॅप ओपन नंतर ॲक्ट एज सपोर्ट झोन करू शकतो निफ्टी. त्याच पद्धतीने मित्रांनो ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं. आफ्टर कन्सोलिडेशन मित्रांनो 5 मिनिट किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलला मित्रांनो जेव्हा आफ्टर कन्सोलिडेशन मित्रांनो एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन केलं, त्याचमध्ये मित्रांनो लोअर रो टाईम फ्रेममध्ये हायर आय पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 ते 30 रुपयाचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टी गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनमध्ये कुठं. गॅप डाऊन ओपन नंतर मित्रांनो लगेच तुम्ही सेल नका करू किंवा बाय नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टी एकतर डाऊन ट्रेंडची रॅली देतोय, त्याच पद्धतीने लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. तर उद्यासाठी जर निफ्टी ह्या झोनमध्ये जर कुठं ओपन झाले गॅप डाऊन ओपन नंतर एक पुल बॅक उद्या वरच्या साईडलाच. त्याच पद्धतीने मित्रांनो ट्रेंड लाईनच्या नियर जर निफ्टी रेजिस्टन्स फेस करत असेल, रेजिस्टन्स फेस करून मित्रांनो लोअर टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनचे नियर, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पुढं ऑप्शन बाय करू शकता निफ्टीमध्ये. 25 ते 30 रुपयाचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने 1:2 जर तुमचं टार्गेट असेल झालं तर तुम्ही सेकंड टार्गेट ह्या ठिकाणी पाहू शकता. हा आहे मित्रांनो निफ्टीचा 21,500 ते 21,480 ह्या झोनमध्ये तुम्ही सेकंड टार्गेट बुक करू शकता निफ्टीमध्ये. तर मित्रांनो निफ्टीमध्ये समजलं, अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बँक निफ्टी गॅप ओपन दिलं होतं. गॅप ओपन नंतर मित्रांनो ट्रेंड लाईनच्या नियर या ठिकाणी गॅप ओपन दिलं होतं. ट्रेंड लाईनला मित्रांनो ह्या झोनमध्ये बायर्सला आधी ट्रॅप केलं, त्यानंतर व्हॉलेटिलिटीमध्ये लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊनफॉल दिलं होतं सेकंड हाफमध्ये. डाऊनफॉल नंतर परत स्पीडी रिकव्हरी करून ट्रेंड लाईनच्या नियरच बँक निफ्टीने पण क्लोजिंग दिली. तर बँक निफ्टीची क्लोजिंग आहे मित्रांनो 47,450 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो. जेव्हा बँक निफ्टी मित्रांनो फ्लॅट ओपन झाले, आफ्टर फ्लॅट ओपनिंग ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला एक अशी ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर मित्रांनो हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतो बँक निफ्टी पण. ह्या ठिकाणी पाहू शकता हा फर्स्ट डाऊनफॉल, त्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला गॅप ओपन नंतर परत सेकंड टाईम मित्रांनो हाय टू लो मार्क केल्यानंतर 50% जर सपोर्ट लेवल आहे, तर ह्या सपोर्ट लेवलला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस केलं बँक निफ्टीने आणि वरच्या साईडला क्लोजिंग दिली. तर उद्यासाठी मित्रांनो फ्लॅट ओपन झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग बँक निफ्टी एक पुलबॅक उद्या ब्रेकआउट देऊ द्या मित्रांनो प्रिव्हिडेजच्या स्विंगच्या वरती. ब्रेकआउट नंतर मित्रांनो लगेच तुम्ही ह्याच ट्रेंडमध्ये घुसू नका. एक पुलबॅक उद्या बँक निफ्टीला ह्या स्विंगच्या नियर पुलबॅक आला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये. त्यानंतर मित्रांनो ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिलं तर वेल अँड गुड आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये.
30 ते 40 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टी मित्रांनो गॅप ओपन झाली ह्या झोनमध्ये कुठं गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता हा होता मित्रांनो बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन. तर रेजिस्टन्स झोनला मित्रांनो गॅप ओपन नंतर आधी बायर्सचा ट्रॅप करेल बँक निफ्टी, त्यानंतर एक पुल बॅक लावलं मित्रांनो. हा झोन मित्रांनो दिसतोय निफ्टी बँक निफ्टीचा आधी रेजिस्टन्स झोन होता, तर गॅप ओपन नंतर ॲक्ट एज अ सपोर्ट लेवल करू शकतो ह्या झोनमध्ये कुठं. तर ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्रायसिंग कन्फर्मेशन झालं, हायर पॅटर्न कन्फर्मेशन, त्याच पद्धतीने डबल बॉटम पॅटर्न कन्फर्मेशन झालं ह्याच्या नियर, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो जास्त गॅप डाऊन ओपन दिलं ह्या झोनमध्ये कुठं गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल साईडला नका जाऊ मित्रांनो. ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या झोनमध्ये मित्रांनो बँक निफ्टीने कन्सोलिडेशन करून गॅप ओपन नंतर मित्रांनो ट्रेंड रिव्हर्सल झालेलं आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशनचं मित्रांनो ट्रेंड रिव्हर्सल करून हायर पॅटर्न कन्फर्मेशन होते. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन ओपन नंतर मित्रांनो लगेच सेल नका करू ह्या झोनमध्ये कुठं तुम्ही गॅप डाऊन ओपन नंतर सेल नका करू, डायरेक्ट एक पुल बॅक येतो मित्रांनो. परत ट्रेंड लाईनच्या नियर जर बँक निफ्टी परत रेजिस्टन्स फेस करत असेल त्यानंतर मित्रांनो लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न, त्यानंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झाले ट्रेंड लाईनच्या नियर, त्यानंतरच तुम्ही पुढे ऑप्शनसाठी मित्रांनो जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचं तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. तर आशा करतो मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीमध्ये पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.